बघा, 5 वर्गमुळात 3 गुणिला 7 अधिक वर्गमुळात 3 बराबर प्रश्न कसा सोडवायचा? वर्गमूळ घनमुळावरील क्रिया या घटकावर आधारित हा प्रश्न. लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा. वाकसर तुमच्या समोर. लक्ष द्या, गेल्या कित्येक दिवसांपासून वाकसर गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं राबतात, कष्टतात. तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत. जे प्रश्न नाही सापडत, बिनधास्त विचारा. माऊलीच्या कृपेनं वाकसर तुमच्यासाठी तत्पर नेहमीच असतात. हा प्रश्न कसा सोडवायचा? मुख्य प्रश्न. इथं 5 हे युनिक आहेत, म्हणजे एकटे आहेत आणि परस्परांना गुणिला स्वरूपात आहे. 5 वर्गमुळात 3 आणि त्याच्यासोबत गुणिला हे 7 आहे. याचा अर्थ हे 5 सोबत सुद्धा गुणिला आहेत सर. म्हणून करायचं काय की मोकळ्या असलेल्या या 5 आणि 7चा इथं गुणाकार आहे. नंतर हे वर्गमुळात 3 इकडं अधिक वर्गमुळात 3 हा गुणाकार करून घ्या. 7 5 35 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3. या वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 ची जादू लक्षात घ्या. हे गणित चुकतात का? वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3 गोष्टी लक्षात घ्या लेकरांनो. इथं चिन्ह अधिकचं आहे, इथं दोन्हीच्या मधात चिन्ह अधिकचं आहे. या वर्गमुळात 3 सोबत गुणिला 1 आहेत. या सुद्धा वर्गमुळात 3 सोबत गुणिला 1 आहेत. 1 गुणिला वर्गमुळात 3 गुणाकार काय येतो तर 1 वर्गमुळात 3. याचा अर्थ 1 वर्गमुळात 3 हे सुद्धा 1 वर्गमुळात 3 असेल. हाही गुणाकार तोच येणार, 1 वर्गमुळात 3 म्हणजेच वर्गमुळात 3. मग या 1ला इथं असलेल्या आणि इथं असलेल्या या 1ला आम्ही संयुक्त करायचं, म्हणजे कॉमन घ्यायचं. कसं घ्यायचं सर कॉमन? इथं 35. आता हे पद परस्परांना अधिक म्हणून अधिक चिन्ह 1 घेतला कॉमन आणि वर्गमुळात 3. विषय आटपला. मग आता 35 आणि 1 यांची बेरीज 36 वर्गमुळात 3 हे तुमच्या या पदावलीचं उत्तर बनते. लक्ष द्या, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ. म्हणून वाकसर निमित्त. लेकरांनो, वाकसरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे आणि या ग्रुपमध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत. ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा नाही. बरं, आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न याच्यासाठी अभ्यासतो की गणित हा विषय सोपा बनावा. अभ्यासलेले प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात. तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा. फायदे असे, दररोज असंख्य प्रश्न अभ्यासल्या जातात. गणिताची भीती पळून जाते, आत्मविश्वास वाढतो आणि सहज यश हस्तगत करता येते. हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अनुभवतो. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरत नाही. ओके. वर्गमूळ घनमुळावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.